संगमनेर येथील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर सोमनाथजी सातपुते यांचे वयाच्या 86व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते। त्यांच्या निधनामुळे संगमनेर शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली। आज सकाळी गणेशनगर, संगमनेर येथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली। कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला। प्रवरातीरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉक्टर संजय मालपाणी, ॲडव्होकेट सदाशिव थोरात, पत्रकार संजय क्षत्रिय आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉक्टर सोमनाथजी सातपुते यांच्या सामाजिक कार्याचा व वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या पश्चात डॉक्टर सचिन सातपुते, डॉक्टर रणजित सातपुते, डॉक्टर राहुल सातपुते यांसह मोठा परिवार आहे। डेझ न्यूज मराठी प्रतिनिधी नदीम सय्यद, संगमनेर। ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे असे आदरणीय डॉक्टर सोमनाथजी सातपुते। खऱ्या अर्थाने डॉक्टर टाकेंनंतर या शहरामध्ये ते MBBS म्हणून आले। MBBS डॉक्टर झालेले होते, अतिशय हुशार होते, बुद्धिमान होते आणि त्यांचं निदान अतिशय उत्तम असायचं, अतिशय अचूक असायचं। आमचे खऱ्या अर्थाने ते मार्गदर्शक होते। आमचं सर्व वैद्यकीय क्षेत्रातील आमचं सर्व नंतर त्यांच्यानंतर आलेल्या सर्वांना त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं। त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही अतिशय आवड होती। स्वतः बँकेचे ते चेअरमन होते, तसेच अनेक संस्थांवर संगमनेर आपलं कॉलेज असेल किंवा सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्था असेल, तिथे त्यांनी खूप मोठं योगदान दिलं। संस्थेचे ते उपाध्यक्ष होते। असे सर्वांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व ते अचानकपणाने आपल्याला सोडून गेले। त्यांच्या जाण्यामुळे सर्वांनाच खूप मोठं दुःख झालं, परंतु त्यांचा परिवार, आईसाहेब, त्याचप्रमाणे रणजित, राहुल, सर्व त्यांचे सर्व मुलं आणि सर्वांना अतिशय मोठं दुःख झालं आहे। या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी आणि त्यांनी आदरणीय डॉक्टर सोमनाथ सातपुते साहेब यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी मी प्रभूंनी सांगतो। व्यक्तीची ते काळजी घेऊन तशा प्रकारचं त्यांना एक चांगलं जीवन देण्याचा ते प्रयत्न करायचे। खरं तर माझे वडील सरकारनशी भाऊसाहेब संतोजी थोरात दादांच्या ते अतिशय जवळचे होते आणि तसंच प्रेम त्यांनी नामदार साहेबांवर आमच्यावर केलं। मला एक मुलगी म्हणून ते नेहमी मानत असे। त्यांच्या नातवांच्या जन्मामध्ये मला आत्या म्हणून त्या ठिकाणी भूमिका द्यायचे आणि कधी तोंड भरून मला हाक मारायचे, कारण लहानपणापासून ते आमचे फॅमिली डॉक्टर होते, त्यामुळं ते मला नेहमी दुर्गा म्हणून हाक मारायचे आणि अगदी त्यांना वाटायचं की भेटायला यावं, नेहमी भेटायला यावं, गप्पा माराव्यात। आत्ताच मागच्या 8 दिवसापूर्वीच भेट झाली डॉक्टर तांबे आणि आम्ही म्हटलं की आपण आता डॉक्टरांना घरी बोलूया, परंतु त्यांच्यावर अचानक काळाने ही झडप घातली। वाटलं नव्हतं असं की डॉक्टर आपल्यातनं इतके सडनली अचानक जातील। हा दुःखाचा प्रसंग, ताईंवर खूप मोठा प्रसंग आला। अनेक वर्षाचं त्यांचं सहजीवन आहे आणि दोघंजण अतिशय आनंदामध्ये राहत होते। मागच्याच आठवड्यात ते गुजरातला ट्रिप करून आले दोघंजण। त्यांची 3घही मुलं, 3ही सुना, त्यांची नातवंड हे सर्व चांगले उच्च शिक्षित आहे। त्यांची नात अमेरिकेमध्ये आहे आणि नातूसुद्धा अतिशय बुद्धिमान असे नातू त्यांच्या परिवारामध्ये आहे। अशा परिवाराला डॉक्टर साहेब सोडून गेले, आपल्या सर्वांना, मित्र परिवाराला सर्वांना सोडून गेले। मोठं दुःख आज आपल्या सर्वांचे स्नेही आणि आपले मार्गदर्शक डॉक्टर सोमनाथजी सातपुते यांचं अतिशय अल्पशा आजारानं निधन झालं। अगदी मागच्या आठवड्यापर्यंत ज्या ज्या संस्थांमध्ये ते कार्यरत होते त्या त्या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी ते निश्चितपणे लावायचे। शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्षपदावर असल्यानं अगदी मागच्या आठवड्यापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना ते नियमितपणे हजर होते आणि रोजच संध्याकाळी खरं तर कॉलेजवर फिरायला म्हणून वहिनींच्या सोबत ते यायचे।
त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे असणाऱ्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवणं आणि काही गडबड असेल तर तातडीनं निदर्शनाला आणून देणं, अशा प्रकारचं निस्वार्थी कार्य त्यांनी कायमच केलं. या संस्थेमध्ये सुरुवातीला कार्यकारी मंडळाचे सदस्य, नंतर सचिव आणि नंतर उपाध्यक्ष अशा विविध पदांना त्यांनी भूषवलं. मेन रोडवर आम्ही राहायचो आणि आमच्या घराच्या अगदी समोरच त्यांचं क्लिनिक होतं. लहानपणी कोणालाही काही झालं की पळत जायचं आणि डॉक्टरांना दाखवायचं. सगळ्या परिवाराचे फॅमिली डॉक्टर ही त्या काळची कन्सेप्ट होती आणि त्यामुळे आबालवृद्धांचं त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचं त्या सगळ्या मुलाबाळांवर प्रेम, आणि त्यामुळे खिशात पैसे असो अथवा नसो, डॉक्टरांनी कोणत्याही पेशंटला कधी अडवलं नाही. बरं, त्या काळी फी पण काय असायची, 2 रुपये 5 रुपये, त्यापेक्षा जास्त फी घ्यायची नाही. अनावश्यक टेस्ट करायच्या नाही. खरं तर टेस्ट त्या काळात व्हायच्याही नाही, पण केवळ स्टेथोस्कोप छातीवर ठेवला आणि नाडीला हात लावला की लगेच काय रोग असेल याचं निदान करणं, असं क्लिनिकल डायग्नोसिस, हे अतिशय अद्भुत त्यांच्यातलं कौशल्य होतं. जनसेवा ही ईश्वर सेवा, खरोखर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं. आता परवा दिवशीच मी त्यांना विचारलं होतं, भगवानराव जोशींकडे गेलो, का हो सर तुमचं तब्येतीचं रहस्य काय आहे? आणि भगवान जोशीला सांगा बिकॉज इथे वळ्या घ्या म्हणा, काय काळजी करू नका. म्हणजे वाटलं नाही एकदम अचानक जातील म्हणून, आश्चर्य खरं म्हणजे. झालं ते झालं. आता आपण सर्वच दुःखी आहोत. परमेश्वर त्यांना सुख शांती द्यावं ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. माझ्या वकील संघातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. त्यानंतर डॉक्टर संजय मालपवले, त्यानंतर माळवतकर सगळ्यांना विनंती करतो. आसिफ साहेबांनंतर संजय क्षत्रिय यांना विनंती करतो. आदरणीय जी सातपुते साहेब यांना निरोप देण्यासाठी सर्व आलेलो आहोत. आमच्या मराठा समाज विकास संस्था आणि त्याचबरोबर मार्गदर्शक म्हणून त्यांनी जे काही समाजासाठी काम केलेलं आहे किंवा रुग्णसेवेमध्ये काम केलेलं आहे हे सर्व सर्वांना परिचित आहे. मी माझ्या दैनिक युवा वार्ता, हास्य परिवार आणि मराठा समाज विकास संस्था आणि संलग्न संस्थांच्या वतीने आदरणीय डॉक्टर जी सातपुते साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सांगतो ओम शांती. संजय क्षत्रिय. संगमनेरातील एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व, आपण अजातशत्रू म्हणू असं हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे. संगमनेरचा एक हिरा आपल्यातून निघालेला आहे, एक रत्न आपल्यातून निघालेलं आहे. असं ह्या व्यक्तीचं मी आज या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहतो. आमचे मित्र सचिन, त्यांचे वडील आणि डॉक्टर हे वयाने जरी मोठे असले तरी मित्रत्वाप्रमाणे आमच्याशी बऱ्याच वेळेस बोलायचे, बाबायचे. अशा या आणि माझी मित्र डॉक्टर सातपुते बी ग्रुपला होतो, मी एक ग्रुपला होतो. त्यानंतर डॉक्टर सातपुते पुढे त्या ठिकाणी राहत होते, हॉस्टेलला एका बोर्डिंगमध्ये राहत होते. मला सारखं आठवतो, अतिशय गरिबीची परिस्थिती. कॉलेजची मेसचे पैसे भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसायचे आणि म्हणून ते घरून सुके वाढवून त्यांचा घरी डबा तिथं एस टी स्टँडवर यायचा आणि एस टी स्टँडवर तो दररोज येऊन तो डबा घेऊन द्यायचे. आणि अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी कॉलेजचं एज्युकेशन केलेलं आणि तेव्हापासून आमची मैत्री. मला सरांनी ते पुढे याला गेले, मेडिकलला गेलो, मी माझं पुढे MSc केलो. परंतु आमची मैत्री परत 1967ला सुरू झाली. 1967ला या ठिकाणी मी संगमनेर कॉलेजला फिजिक्सचा लेक्चरर म्हणून आलो. त्याचवेळी ते इथं त्या डॉक्टर म्हणून व्यवसाय करत होते. त्या काळातले बहुजन समाजातले माझ्या माहितीप्रमाणे MBBS झालेले ते पहिलेच डॉक्टर असावे संगमनेर तालुक्यातले. आणि म्हणून त्यावेळी त्यांनी कुठेही जाऊ, खेड्यापाड्याचं काही काम असो काही असो, अशा प्रकारे ते सगळे पेशंटला सेवा द्यायचे. असा हा माझा मित्र. नंतर पुढे आमचे कौटुंबिक संबंधही नेहमी चांगलेच राहिले. आमच्या घरामध्ये काही असे नसेल किंवा माझ्या काही आले असेल तर आम्ही एकमेकाला शेवटपर्यंत बरोबर होतो. याच ठिकाणी मागच्या वेळेला
आमची भगवान जोशींची मिसेस वाढली त्यावेळी मी शेवंते आणि आम्ही डॉक्टर सातपुते आम्ही एकत्र आलो. पण आज दुःख आहे असं वाटतं की आज मी आणि शेवंतेच आलो, डॉक्टर आमच्याबरोबर नाही आहे. असा हा एक अतिशय लोकप्रिय डॉक्टर आणि अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. आत्ताच त्यांनी वानपडे साहेबांनी सांगितलं मध्ये मेन रोडला साखर आपला मेन रोडला त्यांनी दवाखाना सुरू केला आणि गरिबांची सेवा पैसे नसले तरी सुद्धा ते तालुका पेन्शन असोसिएशन त्याचप्रमाणे कळसकर विद्यालय आणि कुटुंबियाकडून मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. त्यानंतर सुकेवाडीचे सरपंच सोपानराव कुटे यांना विनंती करतो. त्यानंतर गोरख कुटे, यानंतर सदाशिवराजे थोरात, त्यानंतर डॉक्टर संजय मालपण यांना त्याला जवळजवळ होतो नंतरचे पलीकडे राहायला गेले आणि गेल्या 20 वर्षापासून ते आणि मी एकाच कार्यालयामध्ये ते ज्येष्ठ नागरिक संघाकडे आणि मी पेन्शनर संघाचा अध्यक्ष झालो. नंतर तेही माझ्या ज्येष्ठ नागरिक संघाचा उपाध्यक्ष म्हणून मी अध्यक्ष म्हणून काम करू लागलो. आज शेवटपर्यंत कालपर्यंत ते आमचे उपाध्यक्ष होते आणि अतिशय प्रामाणिकपणे कष्ट सेवा केली आणि आज त्या ठिकाणी काल त्यांचं हे झालं.